म्हणजे प्रारब्ध कुंडलीतला आत्तापर्यंत आपण अनुदित भागात आहे. अनुदित भागात जे पेरतो ते उदित भागात उगवतो किंवा उदित भागात जे पेरणार आहे ते आपल्याला मिळणार. म्हणजे आता मेष ते कन्या लग्नामध्ये हे अनुदित भागातली लग्न होते आणि याचे उदित भागात परिणाम काय मिळणार ते पाहत. आता उदित भागातली लग्न अनुदित भागात काय घेणार? म्हणजे पैसा मिळाला, शिक्षण मिळालं, परदेशात जायला मिळालं, लाभ झाले, आयुष्य मिळालं, पण याचं सुख आणि आनंद काय देणार? हा त्यातला कन्सेप्ट तुम्हाला आजच्या भागात पाहिजे. म्हणजे तूळ लग्नापासून आपण सुरुवात केली तर शनी कुठे येणार? तूळ लग्नाला अष्टमात येणार. सॉरी अष्टमात येणार. तूळ लग्नाला षष्ठात येणार. तूळ लग्नाला तो षष्ठात येणार म्हणून आनंदी भाग. षष्ठ स्थान परत शनीचंच आहे की. तिथे मंगळ पडलेला आहे, चढाडी, शुक्र त्याचा मित्र आहे. परत त्याची दृष्टी कुठे येणार? अष्टमावर येणार, स्वतःच्या स्थानावर येणार. वेळ स्थानावर नाही, खर्चावर नियंत्रण करेल. प्रवासाची योग येतील, सगळ्या गोष्टी होतील. म्हणजे तूळ लग्नाला शनी खूप चांगली फळ देणार, कारण तो षष्ठातला शनी, स्वतःच्या स्थानातला शनी, गुरुच्या राशीतला शनी हा यशस्वीता देणार, आरोग्याचं चांगलं सुधारणा करेल, ऑपरेशन सक्सेस होतील, कर्ज कमी होतील किंवा कर्ज मिळतील, शत्रूवर मात करायची ताकद येईल. परत त्याची दृष्टी कुठे येणार आहे? चतुर्थ स्थान. चतुर्थाना दृष्टी, वेळस्थाना दृष्टी आणि परत भाग्यस्थाना दृष्टी. म्हणजे उदित भागातला खर्च आणि भाग्य आणि हे कर्ज याच्यातून स्वतःची प्रॉपर्टी निर्माण करू शकतो. या 2.5 वर्षामध्ये तूळ लग्नाला प्रॉपर्टीसाठी योग चांगले, प्रवासासाठी योग चांगले, कर्ज फेडण्यासाठी योग चांगले. लेंदी प्रोसेसचे आजार असतील तर ऑपरेशन होणार नाही, पण ऑपरेशन टाळून पुढे जाता येईल. या ठिकाणी नीट विचार करा. त्याच्यानंतर पुढचं येतं वृश्चिक लग्न. हे तर खूप भारी लग्न आणि मंगळाचं लग्न आहे. मंगळ शनीचा शत्रू आणि मंगळ जलरास आणि शनी जलराशीत आला. विचार करा, शनी जलराशीत आलेला आहे आणि शनी जलराशी म्हणजे कुठे आलेला आहे? पंचमात आलेला आहे. म्हणजे पंचम स्थानाचा संततीचे प्रश्न असतील तुमचे, किंवा लाभाचे प्रश्न असतील, किंवा बुद्धिवादी प्रश्न असतील, किंवा ज्ञानाचे प्रश्न असतील. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात यशस्वी झाली. कारण ऋषीकडे एक धडाडी आहे, निर्णय शक्ती आहे, पण ती फक्त म्हणतो भिंचूसारखी डसते असं आपण म्हणतो नेहमी, पण ती डसत नाही. ती शनीला ऑब्झर्व करते, शनीकडे पाहते, शनी काय करतोय आणि फणा मारण्याचा प्रयत्न करतो. पण तो योग्य फणा करण्यासाठी मंगळाचा पिरियड पाहून आपण त्याला साईड ट्रॅक केलं. शनी चांगली, कारण तो शनी सप्तमासाचा दृष्टी टाकेल. चुकतं काय बरोबर, लाभावर दृष्टी टाकेल आणि तृतीय स्थानावर दृष्टी. तृतीय स्थान पराक्रमाचे, वैवाहिक जीवनाचे संदर्भातले प्रश्न सुटतील. या ठिकाणी वृश्चिक राशीचा शनी शनीचा जलराशीत आला, वृश्चिक राशी जलरास. त्याच्यानंतर धनु. सगळं झाल्यावर छोटी थीम देणार आहे तुम्हाला, थीम 2 मिनिटाची आहे. ती थीम तुम्ही वापरली तर विशेष होते. धनु हा गुरुच आहे. मग धनुला शनी कुठे येणार? 9, 10, 11, 12 चतुर्थात. म्हणजे परत शनीची षष्ठस्थान दृष्टी, दशमावर दृष्टी आणि लग्नस्थान. गुरु ही ज्ञानाची राशी.
पण डुएल आहे, बाण धरून उभी आहे आणि शनी त्याला नेहमीच सहकार्य करतो की बाण मारायचं नाही, कारण गुरु त्याचा समय. हा त्यातला विचार तुम्हाला करा. मग शनी चतुर्थ स्थानातून षष्ठ स्थानातून म्हणजे आरोग्याचं दृष्टीने चांगलं नाही. दशमस्थान व्यवसायात तर यशच मिळेल. आणि लग्नस्थान धनुराशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण धनुलग्नाच्या. त्याच्यानंतर मकर, स्वतःची रास आली. स्वतःच्या राशीत तो वाईट फळ देतच नाही, पण तो आत्ता मीन राशीत म्हणजे तृतीय स्थान. तृतीय स्थान त्याचं शत्रूचं स्थान आहे मंगळ. त्या ठिकाणी 2.5 वर्षामध्ये त्यांनी परीक्षा वगैरे देऊ नये, पुढे ढकलावं त्यातला खर्च. तिसरी दृष्टी पंचम स्थानावर आहे. गर्भपात होण्याची शक्यता असते, स्त्री असेल तर ते टाळावं. शिक्षणाचा अर्थ येण्याची 10वी 12वी असेल तर गॅप घ्यावी, मार्क चांगले नाही पडणार. परत त्याची भाग्यस्थानावर आहे. परदेशात जायचं असेल तर आत्ता ॲडमिशन घेऊ नये, उशिरा घ्यावी, थांबवावं. विसासाठी अडचणी होती, ग्रीन कार्डसाठी अडचणी होती. ह्या गोष्टी तुम्हाला पाहता येतील. त्यानंतर कुंभ आत्ता होता. ते कुंभाला तो कुठे होता? तृतीय स्थानात. त्याची दृष्टी स्वतः जास्त राशीवर होती. त्या कुंभाला आत्ता वाईट गेला का? नाही गेला. कुंभात निर्णय झाले, पण चुकीचे निर्णय काय होऊ शकतात, कारण तृतीय स्थानात मंगळाच्या राशीत. या असा फरक करत करत पुढे जावं लागेल. आणि शेवटी मीन लग्नस्थानात इच्छापूर्ती. मीन राशीच्या लोकांच्या सगळ्या इच्छा आत्ता पूर्ण होतील. हा शनीचा पहिला फेर, कारण त्याची तृतीय स्थानात दृष्टी आहे, सप्तमावर दृष्टी आहे आणि दशमावर दृष्टी आहे. तृतीय म्हणजे पराक्रम, सप्तम म्हणजे वैवाहिक जीवन आणि पार्टनरशिप, आणि दशमस्थान नोकरी, व्यवसाय, करिअर. हा मीनेचा शनी या 3 स्थानावरती आणि माणसाच्या जीवनामध्ये ज्याच्याकडे यश, त्याच्याकडे जोडीदार चांगला आणि ज्याच्याकडे कर्तृत्व आणि पैसा आहे त्याला 21 वर्षात किंमत असते. म्हणून हा मीनेचा शनी आता मीन लग्नाला आणि मीन राशीला सर्वात चांगला जाणार आहे. यांची भरभराट होणार आहे. लग्न त्यांची झाल्यानंतर त्यांची लग्न ठरतील त्या वयाप्रमाणे. संतती नसते त्यांना त्या वयाप्रमाणे संतती होईल. स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल, लाभ चांगले होतील आणि कर्तृत्व चांगलं होईल. म्हणजे या ठिकाणी विचार नीट केला. अग्नी, पृथ्वी, वायू, जल 4 तत्व आपल्याकडे आणि 3 स्वभाव आहे, क्षर, स्थिर आणि द्विस्वभाव. शेवटी माणूस स्वभाव आणि तत्व, आणि शनी न्यायाधीश आहे. मग न्यायाधीश काय करतो? म्हणजे सहज गमतीचं उदाहरण होतं की माझ्याकडे कोल्हापूरचे पत्रकार आलेले होते. त्यांनी मला सांगण्यासारखं उदाहरण आहे. गप्पा झाल्या होत्या सध्याच्या राजकारणावरती, आमच्या इथे जसं मी इथे होते. त्यांनी मला त्याला वकिलाला फी देण्यापेक्षा आता नवीन पद्धत पाडली, म्हणजे जज्जाला विकत घेतो. वकिलाला फी देण्यापेक्षा जज्जाला विकत घेतलं तर काय प्रश्न येणार आहे? काहीतरी आत्ता तर राजकारण तेच चालू आहे, समाजकारण तेच चालू. म्हणजे विचार बदलतो. शनी हा विचार बदलत असतो. शनी हा धोकाही दाखवत असतो, शनी सातत्यही देत असतो. पण जीवनाचं म्हणून अग्नी, पृथ्वी आहे. आत्ता शनी जलराशीत आहे, म्हणजे 4, 8, 12च्या लोकांना शनी चांगला जाणार. कारण त्याच्यानंतर वायूच्या लोकांना चांगला जाणार, त्याच्यानंतर पृथ्वी, आणि अग्निवाल्यांना तो कर्तृत्व करायला संधी देणार. पण निर्णय चुकले तो शिक्षाही देणार. त्यातला निर्णय चुकू नये यासाठी जे आता सगळीकडे बोलत होते, सर्व 6 ग्रह एकत्र आले. अरे पण किती काळ येते? काय विचार करताय तुम्ही? तुला घाबरतोय लोकांना. त्याचे पिरियड किती कमी आहे. गुरु आहे तिथे, मान्य मला, मी कुठं नाकारतो या नाही म्हणून.
आणि ज्या लग्नात ज्या याच्यात ते 6 ग्रह आहे त्याप्रमाणे त्या स्थानाच्या संदर्भात त्याच्या दृष्टीची कोणकोणी शनी, चंद्र, रवी, गुरु, हास्य. आता या ठिकाणी चंद्राचा दर 2.25 दिवसांनी बदलतो, रवी 1 महिन्याने बदलतो, गुरु 13 महिन्यांनी. पण आत्ता तो मिथुन राशी वृषभ राशी असल्यामुळे तो मिथुनच जाईल 14 तारीख मेमध्ये. त्याच्यानंतर पुढे आपण तो कर्केमध्ये येईल. म्हणजे आता किती काळ आहे? जास्तीत जास्त मेपर्यंतचा काळ या ठिकाणी आहे. मग हा काळ 14 एप्रिल ते 14 मे मेषेला रवी असतो, तर तोपर्यंत 14 एप्रिलपर्यंत आहे. म्हणजे या ठिकाणी एवढ्या छोट्या काळासाठी एकदम घाबरून सोडून सगळे 6 ग्रह एकत्र आले, काहीतरी मिरॅकल होणार असं सांगितलं जातं. मिरॅकल काही नसतं. पाहण्याचा दृष्टिकोन शनी देत असतो, आणि हा शनी पाहण्याचा दृष्टिकोन जेव्हा देत असतो तेव्हा जीवनाकडे पाहण्याचं सार्थक फक्त शनीच करतो. म्हणून आलेला मिनेचा शनी तर कुठल्याही राशीला कधीही शनी येऊ द्या, तो तुम्हाला जीवनाचा आरसा दाखवतो, आणि जो आरशात पाहू शकतो आणि स्वतःचं मन ओळखू शकतो, तोच शनी कर्मदाता होतो. आणि या कर्मदात्याला आजचा सलाम करून पुढच्या 2.5 वर्षासाठी आपण पाहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योतिष.